म्हणजे बाप आहे. अरे बाप म्हणजे काय आहे? बाप म्हणजे 33 कोटी देवांची बरोबरी करणारा एक अनमोल या जगातला हिरा. बाबा त्याचं नाव म्हणजे कुटुंबामध्ये असलेला बाप आहे. बाप म्हणजे खऱ्या अर्थानं काय आहे? बाप म्हणजे आपल्या कुटुंबातली तलवार आहे. बाप म्हणजे आपल्या कुटुंबातली धार आहे. बाप म्हणजे आपल्या कुटुंबातला ढाण्या वाघ आहे. कारण जोपर्यंत आपल्या कुटुंबात बाप आहे तोपर्यंत समजायचं कुटुंबामध्ये ढाण्या वाघ आहे. आणि जोपर्यंत ढाण्या वाघ म्हणजे बाप आपल्या कुटुंबात आहे तोपर्यंत त्या कुटुंबाकडे कुणाची वाईट नजरेनं बघायची हिम्मत नाही. अरे बापांना कुठला काम नाही करू द्या, बापांना कुठला धंदा नाही करू द्या. बाप फक्त घराच्या झाडासमोर किंवा घराच्या दारासमोर, बाजेवर, कॉटवर, खाटावर, बंगल्याच्या हॉलमध्ये, पोर्चमध्ये बाप पार खुर्ची टाकून बसू द्या. बापांना कुठलं काम नाही करू द्या आणि बापांना कुठला धंदा नाही करू द्या. पण बाप जर घराच्या दारासमोर बसला ना, आहे की नाही, तर एवढी ताकद त्या बापामध्ये आहे, एवढी ताकद त्या बापामध्ये आहे का त्या बाप जर त्या कुटुंबाच्या दारासमोर बसलेला असेल ना तर त्या मुलाकडे कुणाची वाईट नजरेनं पाहायची हिंमत नाही, त्या सुनेकडे कुणाची वाईट नजरेनं बघायची हिंमत नाही, त्या नातवाकडे कुणाची वाईट नजरेनं बघायची हिंमत नाही, त्या नातीकडे सुद्धा कुणाची वाईट नजरेनं बघायची हिंमत नाही. का? त्या कुटुंबाकडे कुणी वाईट नजरेनं बघू शकत नाहीये. कारण दारासमोर कोण बसलाय? बाप बसलाय, आहे की नाही. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत आपल्याकडे कोणाची वाईट नजरेनं बघायची हिंमत नाही. पोराला सुद्धा कोणाची टोकायची गरज नाही. आणि ज्याचा बाप लवकर गेला ना त्याला बिन बापाचं पोरग म्हणून हिणवलं जातं, आहे का नाही. काय कळतं याला? काय अक्कल आहे याला? आहे का नाही. या गोष्टी कळतात खऱ्या अर्थानं बाप गेल्यानंतर. आणि ज्या दिवशी बाप जाईल, बाप हयात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं बापाची किंमत कळत नाही, बापाचं प्रेम कळत नाही, बापाचं महत्व कळत नाही. आणि ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी आपल्याकडं डसा रडल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाहीये. म्हणून बाप गेल्यानंतर रडावं लागतं. बाबा कशाला सोडून गेले तर हो स्वर्गाला, हो कोण वागविल तुझ्या या बाळाला. बाबा कशाला सोडून गेले तर हो स्वर्गाला, हो कोण वागविल तुझ्या या बाळाला. हे जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल ग तुझ्या या लाडक्याला. सोडून गेले बाबा वनवासाला, हो कोण वागविल तुझ्या या बाळाला. ओ बाबा कशाला सोडून गेले तर हो स्वर्गाला, हो कोण वागविल तुझ्या या बाळाला. महिला मंडळ, एकदा का माहेरातला बाप गेला. आपला बाप गेल्यावर कोणाचा चुलता, कोणाचा काका, कोणाचा मामा, कोणाचा दादा, कुणालाही बाबा म्हणून हाक मारा, कुणालाही बाबा म्हणून हाक मारा. अरे आपला बाप तो आपला बाप आहे. आपल्या बापाची सर जीवनामध्ये कुठल्याही परपुरुषाला येत नाही. महिला मंडळ, त्याचं नाव म्हणजे जीवनामध्ये असलेला बाप आहे. मुलगी माहेराला गेली, बाबा मला हे हवंय, बाबा मला ते हवंय, बाबा मला हे नाही, बाबा मला ते नाही. बाप म्हणतो बाई गाडीवर बस, तुला काय हवंय ते आपण घेऊन येऊ. मुलीचे लाड करणारा बाप, माहेरामध्ये मुलीचा मान सन्मान आदर राखणारा बाप. अरे ताई म्हणते ना असं करा हे सांगणारा बाप. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत माहेरामध्ये आपल्या शब्दाला खऱ्या अर्थानं किंमत आहे. आणि ज्या दिवशी माहेरातला बाप जाईल, बाप गेल्यावर कुणालाही बाबा म्हणा, ए कुणाचा तात्या, कुणाचा काका, कुणाचा मामा रे, बापा विना जगामध्ये कोणीच नाही रे. कुणाचा तात्या, कुणाचा काका, कुणाचा मामा रे, बापा विना जगामध्ये कोणीच नाही रे. सोडून गेले बाबा वनवासाला, हो सोडून गेले बाबा वनवासाला, हो कोण वागविल तुझ्या या बाळाला. ओ बाबा कशाला सोडून गेले तर स्वर्गाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला. तुझ्या गरज होती, या लेकीला गरज होती मुलीला स्वातंत्र्य. माहेरामध्ये तोपर्यंत आहे का जोपर्यंत माहेरात बाप आहे. बाबा मला हे हवंय, बाप म्हणतो चल बाई घे, आहे का नाही. बाप गेल्यावर मुलगी आईला म्हणते आई
मला हे हवंय, आई मला ते हवंय, आई मला हे नाही, आई मला ते नाही. आई म्हणते मला नको विचारू, आता तुझ्या भावाला विचार, तुझ्या भाऊजाईला विचार, आणि ते हो म्हटले तरच घेऊन जा. आहे का नाही? आईला निर्णय घ्यायचा अधिकार नाही. बाप म्हणतो घेऊन जा. बाबा मला कोणी बोललं तर कोण बोलेल? त्या जगडा बाप बघेल. आणि कोणाला तुला बोलायची हिंमत आहे? कोण बोलू शकत नाही. उचल घेऊन जा. आणि हे बापाचं कर्तव्य आहे. बाप आपलं कर्तव्य पार पडतो. पण आई म्हणते बाई आता मला नको विचारू, तुझे बाबा गेले, आता तुझ्या भावाला विचार, तुझ्या भाऊजाईला विचार. याला कारण आहे, आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजाया कोणाच्या, आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजाया कोणाच्या, चिमण्या निघाल्या उन्हाच्या, चिमण्या निघाल्या उन्हाच्या, धारा लागल्या पाण्याच्या, धारा लागल्या पाण्याच्या, धारा लागल्या पाण्याच्या. कळतं ना? एकदा काही बाप गेली का मुलगी भर उन्हाची येते, भर उन्हाची निघते. बाई माई ऊन खाली झाल्यावर जा असं म्हणायला सुद्धा तिला कोणी उरत नाही ना. त्यावेळेला आठवते माय, त्यावेळेला आठवतो बाप, आठवतो. आणि बाप आठवल्यानंतर मग खऱ्या अर्थानं बापाची काय येते? आठवण येते. आणि बाप गेल्यावर बापाचे कष्ट आठवतात, बाप गेल्यावर बापाचं प्रेम आठवतं, बाप गेल्यावर बापाची माया आठवते. तुम्हाला मला आठवते असं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा ज्या वेळेला खऱ्या अर्थानं वडील गेले त्यावेळेला त्यांना सुद्धा जीवनामध्ये खऱ्या अर्थानं किती दुःख झालं. ऐका नाही, किती दुःख झालं. 32 मन सोन्याचं सिंहासन माझ्या राजासाठी बनवलं होतं. किती? 32 मन सोन्याचं सिंहासन माझ्या राजासाठी बनवलं होतं. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझे राजे बसणार होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला होणार होते त्यावेळेला पहिल्या पायरीवर पाय ठेवला माझ्या राजानं. पहिल्या पायरीवर पाय ठेवला, ठेवला तो शिवा काशीर. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा माझा राजा जगला पाहिजे, माझा राजा जगला पाहिजे. दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला, आठवला तो तानाजी मालुसरे. आणि लगेच कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला तानाजी मालुसरे आठवले. तिसऱ्या पायरीवर पाय ठेवला बाजी प्रभू देशपांडे आठवले. का राजा जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही आणि माझे कान तुमची 5 तोपाची सलामी ऐकत नाही तोपर्यंत हा बाजी प्रभू देशपांडे देह सोडणार नाही, देह सोडणार नाही, देह सोडणार नाही. तीनही मावळे या जगाच्या पाठीवरून निघून गेले होते. राजे सोन्याच्या सिंहासनावर बसता बसता तिघांची आठवण आली, तिघांची आठवण आली. आणि आठवण आल्या एका जागी पायरीवर बसून घेतलं. राजे सिंहासनावर बसत नाही. शेलार मामा पळत आले. राजे ढसढसा रडायला लागले. राजा काय झालं, काय झालं, का रडता? रडायला झालं काय? त्यावेळेला राजे म्हटले कोणासाठी या सोन्याच्या सिंहासनावर बसू? माझा शिवा काशीद गेला, माझा तानाजी मालुसरे गेला, माझा बाजी प्रभू देशपांडे गेला, माझे सोन्यासारखे मावळे या देशासाठी समर्पित झाले. आणि मी या सोन्याच्या सिंहासनावर बसू याचा मला मोह नाही, या सिंहासनावर मला बसायचं नाही. शिलार मामा म्हटले राजा असं जमणार नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे, तुम्हाला या सिंहासनावर बसावं लागेल. राजा म्हटले मामा तुम्हाला वाटतं ना मी या गादीवर बसावं? मी या गादीवर बसेल, पण माझी एक अट आहे का तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडं काहीतरी मागा. मामा तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. शिलार मामा म्हणतात राजा एवढे मावळे गेले त्यांनी तुमच्याकडे काही मागितलं नाही आणि माझ्यासारख्या गरीबानं तुमच्याकडे काय मागावं? पण राजे हट्टाला पेटले, तुम्ही मागितल्याशिवाय मी या सिंहासनावर बसणार नाही. शेलार मामा पुढे आले, सिंहासनाच्या पायऱ्या चढले. ज्या सिंहासनावर, ज्या गादीवर राजा बसणार ना त्या सिंहासनाजवळ गेले. त्या सिंहासनाची चादर उचलली आणि आपल्या कपाळाला लावली. राजा तुम्ही म्हणता ना मागा मागा मागा, एकच मागेल, माझा राजा या सिंहासनावर बसेल ना या सिंहासनाची चादर बदलण्याचं काम या मामाला द्या, या मामाला द्या, बाकी या मामाला काही नको. आपण असतो तर काय मागितलं असतं? सोनं नाणं धड पैसा संपत्ती. राजा म्हणतात अहो मामा कळतं का? सोनं मागायचं, नाणं मागायचं, जमीन मागायची, गावं मागायची, धड संपत्ती मागायची. मागून मागून काय मागितलं? माझी सेवा. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे असे जीवाला जीव देणारे मावळे असतील ना, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबई भाई भाई आहे का नाही? तर हिंदवी स्वराज्याची स्थापना होणार यामध्ये
यामध्ये काहीच अडचण नाही. राजे म्हटले मामा फसवलं तुम्ही मला, मागून मागून मागितलं, माझी सेवा मागितली. राजे गादीवर बसले, राजे गादीवर बसले, सोहळा पार पडला. 32 मन सोन्याचं सिंहासन, छत्रपती शिवाजी राजे गादीवर बसले, सोहळा पार पडला. हिंदवी स्वराज्याचे बाप सांगते मी तुम्हाला, बारकाई नाही का, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले. आणि हे सगळं झाल्यानंतर सोहळा पार पडला, कार्यक्रम संपला. संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला राजे एकटेच ढसढस रडत होते, आऊसाहेबांच्या खोलीमध्ये राजे गेले. आऊसाहेब त्यांच्या खोलीमध्ये गेल्या, पाहिलं तर राजे ढसढस रडत होते. अहो राजा काय झालं रडायला, का रडता, का रडता राजा, रडायला काय झालं? त्यावेळेला राजे म्हणतात काय नाही आऊसाहेब, 32 मन सोन्याचं सिंहासन मिळालं, 32 मन, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक झालो छत्रपती शिवाजी राजा, ऐक नाही म्हणून रडतोय. आऊसाहेब म्हणतात खोटं बोलायचं नाही, तुम्हाला सोना, तुम्हाला धन, तुम्हाला पैसा, ऐक नाही याचं तुम्हाला महत्व नाही. राजा खरं सांगा, रडताय काय, रडायला झालं काय? त्यावेळेला राजे सांगू लागले आऊसाहेब खरं सांगू का, 32 मन सोन्याचं सिंहासन मिळालं, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी राजा झालो. पण हे माझं वैभव बघण्यासाठी माझा बाप म्हणजे आऊसाहेब तुमच्या कपाळाचं कुंकू जर आज या जगामध्ये जिवंत असताना, तर आज माझं वैभव पाहून, आज माझा मान पाहून माझ्या बापाला किती आनंद झाला असता. म्हणून राजे सुद्धा ढसढसा रडत होते. 32 मन सोन्याचं सिंहासन मिळालं, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक झालो, पण हे सगळं बघायला आज माझा बाप या जगामध्ये राहिला नाही. म्हणून राजे ढसढस रडत होते. म्हणजे राजाला सुद्धा रडावं लागलं आपल्या बापासाठी. बाबा हो, बाप तो कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं बापच असतो याची जाणीव माझ्या राजाला झाली. आणि राजानं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले, छत्रपती शिवाजी राजे झाले. याला कारण आहे त्यांच्यावर संस्कार करणारा त्यांचा बाप म्हणजे शहाजीराजे होऊन गेले, आणि त्यांच्यावर संस्कार करणारी त्यांची आई जिजामाता होऊन गेली. संस्कार करणारे आईबाप जर महत्वाचे असतील ना, तर पोरं जगामध्ये नाव कमवल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. म्हणून राजांना सुद्धा बापाची आठवण आली आणि राजे सुद्धा ढसाढसा रडू लागले. पण ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले, छत्रपती शिवाजी राजे झाले. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसले, फुकट नाही. त्यांनी सुद्धा आयुष्यभर जगदंब 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 रात्रंदिवस या देवीची भक्ती केली, भजन केलं, नामस्मरण केलं. जिजामाता रोज कुठे जायच्या, देवीच्या दारात जायच्या, देवीला साकडं घालायच्या. देवी मुलगा पाहिजे ग, शोर पाहिजे, वीर पाहिजे, रक्षण करणारा पाहिजे, आया बहिणीची इज्जत राखणारा मुलगा मला पाहिजे. रोज देवीच्या दारात जायच्या आणि देवी समोर काय घालायच्या, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. जय हो. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. काय म्हणायच्या जिजामाता, देवीच्या दारासमोर उभा राहायच्या आणि देवीला म्हणायच्या, ए गांब गोंधळाला आवाज घुमू लागला, ए गांब गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. हे भरला मंडपदारी आई केला थाट माट, ये गांबा गोंधळाला सोडून बाले घाट,
काळोखाची अंबाबाई असती जरी रात दिवटीचा प्रकाश आई झाला लखलखाट ए लागली साई तुझा लळा लागला लागली साई तुझा लळा लागला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला करल्या बाज बरड्या आई भक्ती ग भावान चाले तुझ्या उद्गारान जमल्या या बाया मान कुंकवाचा लावून ये गाम वाट मी पाहून वाट मी पाहून अरे तिडू लागला गौड्या जात घालून हरिडू लागला अंबाबाईचा भवानी माता की अंबाबाई ग तुझा संबळ वाजला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला तुझा संबळ वाजला तुझा संबळ वाजला तुझा संबळ वाजला तुझा संबळ तुझा संबळ वाजला तुझा संबळ वाजला ऐके ना एवढे मोठे राजे झाले पण भक्ती कोणाची केली देवीची केली जिजामातेनं सुद्धा भक्ती कोणाची केली देवीची केली म्हणून तुम्हाला सुद्धा आपले मुलं आपल्या मुली मोठं व्हावं असं वाटत असेल त्यानं जीवनामध्ये नाव कमवावं असं वाटत असेल तर महिला मंडळ तुम्हाला सुद्धा काय करावं लागेल भगवंताची भक्ती करावं लागेल भजन करावं लागेल या प्रपंचाला या संसाराला आपल्याला नामस्मरणाची काय द्यावी लागणार आहे जोड द्यावी लागणार आहे या गोष्टी कुठेतरी जीवनात लक्षात ठेवा पण आपल्याला भगवंताच्या भजनाचं वेळ राहिलं नाही नामस्मरणाचं वेळ राहिलं नाही आपल्या सगळ्यांना कशाचं वेळ लागलं सांगा कशाचं वेळ लागलं प्रपंचाचं वेळ लागलं मुलाबाळाचं वेळ लागलं हिला बाई संसाराचं वेड ग हरिनाम वाटना गोड हिला बाई संसाराचं वेड ग हरिनाम वाटना गोड लागली संसाराच्या ध्यानी लागली संसाराच्या ध्यानी नाही घातलं तुळशीला पाणी नाही घातलं तुळशीला पाणी हिला बाई संसाराचं वेड ग हरिनाम वाटना गोड कमीत कमी सकाळी उठून तुळशीला तांब्याभर तरी पाणी घाला तिची पूजा करा दर्शन घ्या आपल्या दिवसाची सुरुवात कशी झाली पाहिजे गोड झाली पाहिजे पण हे आता राहिलं नाही आपण फक्त संसाराच्या मागे लागलो धरली संसाराची पाट ग धरली संसाराची पाट नाही केला कधी हरिपाठ ग नाही केला कधी हरिपाठ धरली संसाराची पाट ग धरली संसाराची पाट नाही केला कधी हरिपाठ ग नाही केला कधी हरिपाठ हिला बाई संसाराचं वेड ग हरिनाम वाटना गोड करता का हरिपाठ करता हा रोज संध्याकाळी माणसानं हरिपाठ केला पाहिजे किती अभंग आहे अभंग हरिपाठी असता 28 रचिले विश्वासे ज्ञानदेवी अभंग तरी किती आहे 27 28 अभंगाचा हरिपाठ आहे माऊलीचा वाचायला जर फास्ट गेले ना 10-15 मिनिटं सुद्धा लागत नाही मग भगवंतासाठी आपण 10 मिनिटं पण देऊ शकत नाही हा 10 मिनिटं तरी द्या कारण हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे महिला मंडळ त्यात तुम्ही करायचा स्वयंपाक करताना करा नाही तर देवासमोर बसून करा पण करा 5-10 मिनिटात होतो तो फार वेळ लागत नाही पुस्तकामध्ये वाचलं तर पण करा कारण तुम्ही जर हरिपाठ केला ना तर तुमच्या पूर्वजांची वैकुंठाची वाट सोपी करायची ताकद कशामध्ये आहे हो ज्ञानदेवा संग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ ज्ञानदेव सांग
मुखे मना हरी मुखे मना जय हो हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण करी काय महिला मंडळ हरिपाठामध्ये फार ताकद आहे. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांची वैकुंठाची वाट आपल्या गेलेल्या आईची गेलेल्या बापाची गेलेल्या भावाची गेलेल्या बहिणीची आपल्या कुटुंबातल्या गेलेल्या सदस्यांची वाट वैकुंठाची वाट सोपी करण्याची ताकद आहे ना ती कशात आहे हरिपाठामध्ये आहे. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांची वैकुंठाची वाट खऱ्या अर्थानं सोपी होते. मग ती व्यक्ती किती पापी आहे किती पुण्यवान आहे हे महत्वाचं नाही, तुम्ही किती पुण्य करता तुमच्या आई बापासाठी. कारण आई बापाचा यमाचा यातना दंड चुकवण्याची ताकद मुलात आहे. यमाची यातना चुकली या दंड आणि वंशी झाली या एक हरिभक्त. आई बाप गेल्यानंतर त्याची यमाची यातना दंड चुकवण्याची ताकद त्या मुलात आहे. पण तो मुलगा भगवंताचं भजन करणारा असावा, आई वडिलांचं श्राद्ध करणारा असावा, पिंडदान घालणारा असावा, अन्नदान करणारा असावा, ज्ञानदान करणारा असावा, रोज हरिपाठ करणारा असावा. त्या बापानं किती पाप करू द्या ना आईनं किती पाप करू द्या पण त्यांचं पाप घालवायची ताकद त्या मुलात आहे बरं का. जो श्राद्ध करतो जो मुलगा मुलगी श्राद्ध करतात, पिंडदान अन्नदान ज्ञानदान करतात, हरिपाठ करतात, भगवंताचं भजन करतात, चिंतन करतात, त्यांच्यामध्ये ही ताकद आहे. म्हणून सांगते सावध व्हा. आणि या संसारामध्ये आले उद्धार करायचा आहे. प्रत्येकाला वाटतं ना या संसारात आले महिला मंडळ तुम्हाला काय पाहिजे सुख पाहिजे ना, तुम्हाला समाधान हवंय ना, तुम्हाला शांती हवी ना. प्रत्येकाला वाटतं का माझ्या जीवनामध्ये सुख मिळावं, समाधान मिळावं, शांती मिळावी. तुम्हाला एकच सांगून जाईल, तुम्हाला जीवनामध्ये सुख हवं असेल, तुम्हाला जीवनात समाधान हवं असेल, तुम्हाला जीवनामध्ये शांती हवी असेल तर कधी कोणाबरोबर तुलना करायची नाही. भगवंतानं जसं ठेवलंय त्यामध्ये चांगलं राहायचं. त्याचे 2 मजले झाले माझं पत्र्याचं आहे म्हणायचं नाही. मी पत्र्यात आहे ना, मी सुखी आहे, माझ्या देवानं मला दिले ठेविले आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आणि आयुष्यावर आपलं आयुष्य गेलं तुलना करता करता. त्यानं 5 एकर घेतलं माझ्याकडे 2च आहे, त्याच्याकडे 2 आहे माझ्याकडे 1च आहे, त्याच्याकडे 1 एकर आहे माझ्याकडे अर्धाच आहे. ऐका नाही तुलना करत बसले ना तर आयुष्य सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. कधी कुणाशी तुलना करायची नाही. याच्याकडे येईन माझ्याकडे ते नाही. प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे, प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं आहे, प्रत्येकामध्ये काही ना काही करायची धमक असते. त्यामुळे कधी कुणाशी तुलना करत बसायचं नाही. आपल्याला जेवढं दिलंय त्यामध्ये समाधान मानायचं. आणि तुम्हाला जीवनात सुख हवं असेल तर सुख तुम्हाला कुठं मिळेल. जो सुखी आहे त्याच्याकडे सुख मागायला जा. पण आपण सुख कोणाकडे मागतो, जो पैशावाला आहे जो श्रीमंत आहे त्याचं पुढे पुढे करतो. का या बाबाचं पुढे पुढे केलं उद्या मला 5-50 हजार लागले तर बाबा पटकन देईल. आहे का नाही. आता ज्याच्याकडे जास्त या जगाचा एक नियम आहे, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो सगळ्यात जास्त चिकट आहे. कसा आहे तो सगळ्यात जास्त चिकट आहे. तो त्याच्या जीवाला खात नाही, तुम्हाला काय देणार आहे का नाही. म्हणून त्यांच्या पुढे हात पसरण्यामध्ये काही मजा नाही. लक्षात ठेवा या गोष्टी, त्यांच्यामध्ये हात पसरण्यामध्ये मजा नाही. मग तुम्हाला सुखच हवंय, मग सुख ज्याच्या जवळ आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे. मग या विश्वामध्ये सुख देणारा कुठं बसलाय, चंद्रभागेच्या तिरी ग घुमे नाद हरी हरी ग वार करी ग विठू माऊली चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची नागारी नागरी ग विठुरायाची नागारी नागरी ग. कसं आभार नाम घोष तो जा घुमतो मृदुंग
कस आभाळ नाम घोष तुझा घुमतो अशी पंढरी झाली जुनी ग अशी पंढरी झाली जुनी ग चोरी झाली विठ्ठलाची ग विठुरायाची नागारी नागारी ग अशी पंढरी अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची नागारी नागरी ग विठुरायाची नागारी नागरी ग म्हणून सुख देणारा कुठे बसलाय चंद्रभागेच्या तिरी ग घुमेनाद हरी हरी ग कुठे बसलाय पंढरपुरात त्याच्या पायावर डोकं टेकवा तुम्हाला सुख मिळेल कारण तुम्ही रोज कीर्तन सुरू करताना भजन सुरू करताना पहिला अभंग म्हणता रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो साजनी ज्याचं रूप जरी पाहिलं ना तरी आपल्या जीवाला काय होतं सुख होतं तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माऊली म्हणतात सर्व सुखाच्या गर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाच्या गर म्हणे नरहरी सोनार म्हणून महिला मंडळ या प्रपंचाला संसाराला जोड द्यायची आई बापाच्या सेवेची या प्रपंचाला या संसाराला जोड द्यायची संतांच्या संगतीची आणि या प्रपंचा संसार जर तुम्हाला सुखाचा करायचा असेल तर या प्रपंचाला या संसाराला जोड द्यायची भगवंताच्या भजनाची आणि एकदा का तुम्ही त्याला शरण गेले का तुमच्या आयुष्याची भविष्याची जबाबदारी कुणाची अभंगाच्या पहिल्या चरणात आलिया संसारा उठावे ग करा उठावे ग करा उठावे ग करा उठावे ग करा जय हो वाह वाह शरण जा जय हो आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदार पांडुरंगा काय जा भगवंताला शरण जा कारण या संसारामध्ये आले उद्धार करायचा असेल तर पर्याय नाही सेवा आई बापाची करावी लागेल संगत संताची करावी लागेल आणि भजन देवाचं करावं लागेल शरण जा उदारा पांडुरंगा दुखी राहायचं असेल तर नका जाऊ पण सुखी राहायचं असेल कारण सुख त्याच्याजवळ आहे आणि ज्याच्याजवळ सुख आहे जंबू या दीपा माझी एक पंढरपुरा गाव धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव तिथं बसलाय तिथं जा नाही गेले तर गावात मंदिर आहे पण शरण जा चांगलं जीवन जगा कारण हा देह आपला नाही या देहाला कोण खाणार आहे देह जाईल जाईल त्यासी काळोबा काईल महिला मंडळ काय या देहाला आज आपण सजवतो 10 नाही 15,000ची साडी घालतो किती 15,000ची घालतो 20,000ची घालतो 10 तोळ्याचं गंठण घालतो पावडर लावतो फॅरन लवली लावतो फाउंडेशन लावतो मेकअप करतो करता का नाही आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो का वरून हे चामडा आहे म्हणून वरून हे कातड आहे म्हणून वरून दिसायला देखणं दिसतंय वरून दिसायला हे सुंदर दिसतंय पण आतमध्ये पाहिलं ना
पण जर याच्या आतमध्ये पाहिलं ना तर कसं आहे हो? माणूस मेल्यानंतर किती वेळ ठेवतात, किती तास ठेवतात? नका नका, वास सुटेल, उरकून घ्या अंत्यविधी. कोणी येऊ नाही तर नाही येऊ, आवरून घ्या, आहे का नाही? कोणाच्या आता वाट सुद्धा माणसं, त्या पोरांना नीट करावं, शांत करा. तुझा संबळ वाजला भरल्या बाज भरड्या आई भक्ती ग भावान, चाले तुझ्या उद्गारान, जमल्या या बाया मान कुंकवाचा लावून, ये गाम वाट मी पाहून, वाट मी पाहून, अरे दिडू लागला गौड्या जात घालून हरिणू लागला. अंबाबाईचा भवानी माता की, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. तुझा संबळ वाजला, तुझा संबळ वाजला, तुझा संबळ वाजला, तुझा संबळ तुझा संबळ वाजला, तुझा संबळ वाजला. ऐके नाही, एवढे मोठे राजे झाले पण भक्ती कोणाची केली? देवीची केली. जिजामातेनं सुद्धा भक्ती कोणाची केली? देवीची केली. म्हणून तुम्हाला सुद्धा आपले मुलं, आपल्या मुली मोठं व्हावं असं वाटत असेल, त्यानं जीवनामध्ये नाव कमवावं असं वाटत असेल, तर महिला मंडळ तुम्हाला सुद्धा काय करावं लागेल? भगवंताची भक्ती करावं लागेल, भजन करावं लागेल. या प्रपंचाला, या संसाराला आपल्याला नामस्मरणाची काय द्यावी लागणार आहे? जोड द्यावी लागणार आहे. या गोष्टी कुठेतरी जीवनात लक्षात ठेवा. पण आपल्याला भगवंताच्या भजनाचं वेळ राहिलं नाही, नामस्मरणाचं वेळ राहिलं नाही. आपल्या सगळ्यांना कशाचं वेळ लागलं सांगा? कशाचं वेळ लागलं? प्रपंचाचं वेळ लागलं, मुलाबाळाचं वेळ लागलं. हिला बाई संसाराचं वेड ग, हरिनाम वाटना गोड. हिला बाई संसाराचं वेड ग, हरिनाम वाटना गोड. लागली संसाराच्या ध्यानी, लागली संसाराच्या ध्यानी, नाही घातलं तुळशीला पाणी, नाही घातलं तुळशीला पाणी. हिला बाई संसाराचं वेड ग, हरिनाम वाटना गोड. कमीत कमी सकाळी उठून तुळशीला तांब्याभर तरी पाणी घाला, तिची पूजा करा, दर्शन घ्या. आपल्या दिवसाची सुरुवात कशी झाली पाहिजे? गोड झाली पाहिजे. पण या आता राहिलं नाही, आपण फक्त संसाराच्या मागे लागलो. धरली संसाराची पाट ग, धरली संसाराची पाट, नाही केला कधी हरिपाठ ग, नाही केला कधी हरिपाठ. धरली संसाराची पाट ग, धरली संसाराची पाट, नाही केला कधी हरिपाठ ग, नाही केला कधी हरिपाठ. हिला बाई संसाराचं वेड ग, हरिनाम वाटना गोड. करता का हरिपाठ? करता? रोज संध्याकाळी माणसानं हरिपाठ केला पाहिजे. किती अभंग आहे? अभंग हरिपाठी असतात 28, रचिले विश्वासे ज्ञानदेवी. अभंग तरी किती आहे? 27, 28 अभंगाचा हरिपाठ आहे माऊलीचा. वाचायला जर फास्ट गेले ना 10-15 मिनिटं सुद्धा लागत नाही. मग भगवंतासाठी आपण 10 मिनिटं पण देऊ शकत नाही? 10 मिनिटं तरी द्या. कारण हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे महिला मंडळ, आणि त्यात तुम्ही करायचा. स्वयंपाक करताना करा, नाही तर देवासमोर बसून करा, पण करा. 5-10 मिनिटात होतो तो, फार वेळ लागत नाही पुस्तकामध्ये वाचलं तर, पण करा. कारण तुम्ही जर हरिपाठ केला ना तर तुमच्या पूर्वजांची वैकुंठाची वाट सोपी करायची ताकद कशामध्ये आहे हो? ज्ञानदेवा संग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मायसोपा, पूर्वजा वैकुंठ मायसोपा, पूर्वजा वैकुंठ मायसोपा. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी काय महिला मंडळ हरिपाठामध्ये फार ताकद आहे. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांची वैकुंठाची वाट आपल्या गेलेल्या आईची गेलेल्या बापाची गेलेल्या भावाची गेलेल्या बहिणीची आपल्या कुटुंबातल्या गेलेल्या सदस्यांची वाट वैकुंठाची वाट सोपी करण्याची ताकद आहे ना ती कशात आहे हरिपाठामध्ये आहे. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांची वैकुंठाची वाट खऱ्या अर्थानं सोपी होते. मग ती व्यक्ती किती पापी आहे किती पुण्यवान आहे हे महत्वाचं नाही, तुम्ही किती पुण्य करता तुमच्या आई बापासाठी. कारण आई बापाचा यमाचा यातना दंड चुकवण्याची ताकद मुलात आहे. यमाची यातना चुकली या दंड आणि वंशी झाली या एक हरिभक्त. आई बाप गेल्यानंतर त्याची यमाची यातना दंड चुकवण्याची ताकद त्या मुलात आहे. पण तो मुलगा भगवंताचं भजन करणारा असावा, आई वडिलांचं श्राद्ध करणारा असावा, पिंडदान घालणारा असावा, अन्नदान करणारा असावा, ज्ञानदान करणारा असावा, रोज हरिपाठ करणारा असावा. त्या बापानं किती पाप करू द्या ना आईनं किती पाप करू द्या पण त्यांचं पाप घालवायची ताकद त्या मुलात आहे. बरं का. जो श्राद्ध करतो जो मुलगा मुलगी श्राद्ध करतात पिंडदान अन्नदान ज्ञानदान करतात हरिपाठ करतात भगवंताचं भजन करतात चिंतन करतात त्यांच्यामध्ये ही ताकद आहे. म्हणून सांगते सावध व्हा. आणि या संसारामध्ये आले उद्धार करायचा आहे. प्रत्येकाला वाटतं ना या संसारात आले महिला मंडळ तुम्हाला काय पाहिजे सुख पाहिजे ना तुम्हाला समाधान हवंय ना तुम्हाला शांती हवी ना. प्रत्येकाला वाटतं का माझ्या जीवनामध्ये सुख मिळावं समाधान मिळावं शांती मिळावी. तुम्हाला एकच सांगून जाईल तुम्हाला जीवनामध्ये सुख हवं असेल तुम्हाला जीवनात समाधान हवं असेल तुम्हाला जीवनामध्ये शांती हवी असेल तर कधी कोणाबरोबर तुलना करायची नाही. भगवंतानं जसं ठेवलंय त्यामध्ये चांगलं राहायचं. त्याचे 2 मजले झाले माझं पत्र्याचं आहे म्हणायचं नाही. मी पत्र्यात आहे ना मी सुखी आहे. माझ्या देवानं मला दिले ठेविले आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आणि आयुष्यावर आपलं आयुष्य गेलं तुलना करता करता. त्यानं 5 एकर घेतलं माझ्याकडे 2च आहे त्याच्याकडे 2 आहे माझ्याकडे 1च आहे त्याच्याकडे 1 एकर आहे माझ्याकडे अर्धाच आहे. ऐका नाही तुलना करत बसले ना तर आयुष्य सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. कधी कोणाशी तुलना करायची नाही. याच्याकडे येईन माझ्याकडे ते नाही. प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं आहे प्रत्येकामध्ये काही ना काही करायची धमक असते. त्यामुळे कधी कोणाशी तुलना करत बसायचं नाही. आपल्याला जेवढं दिलंय त्यामध्ये समाधान मानायचं. आणि तुम्हाला जीवनात सुख हवं असेल तर सुख तुम्हाला कुठं मिळेल. जो सुखी आहे त्याच्याकडे सुख मागायला जा. पण आपण सुख कोणाकडे मागतो जो पैशावाला आहे जो श्रीमंत आहे त्याचं पुढे पुढे करतो. का या बाबाचं पुढे पुढे केलं उद्या मला 5-50 हजार लागले तर बाबा पटकन देईल. आहे का नाही. आता ज्याच्याकडे जास्त या जगाचा एक नियम आहे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो सगळ्यात जास्त चिकट आहे. कसा आहे तो सगळ्यात जास्त चिकट आहे. तो त्याच्या जीवाला खात नाही तुम्हाला काय देणार आहे. आहे का नाही. म्हणून त्यांच्यापुढे हात पसरण्यामध्ये काही मजा नाही. लक्षात ठेवा या गोष्टी. त्यांच्यामध्ये हात पसरण्यामध्ये मजा नाही. मग तुम्हाला सुखच हवंय मग सुख ज्याच्या जवळ आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे. मग या विश्वामध्ये सुख देणारा कुठं बसलाय चंद्रभागेच्या तिरी ग घुमेनाद हरी हरी ग वार करी ग विठू माऊली चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची नागारी नागरी ग विठुरायाची नागारी नागरी ग. कसा भार नाम घोष तो जा घुमातो मृदंग टाळ सांग सकाळ नामात तुझ्या रमतो भरुणाल कसा भार नाम घोष तो जा घुमातो. अशी पंढरी झाली जुनी ग अशी पंढरी झाली जुनी ग
माऊली झाली विठ्ठलाची ग विठुरायाची नागारी नागारी ग अशी पंढरी पंढरी गाठी पंढरी 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 अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची नागारी नागारी ग विठुरायाची नागारी नागारी ग म्हणून सुख देणारा कुठे बसलाय चंद्रभागेच्या तिरी ग घुमेनाद हरी हरी ग कुठे बसलाय पंढरपुरात त्याच्या पायावर डोकं टेकवा तुम्हाला सुख मिळेल कारण तुम्ही रोज कीर्तन सुरू करताना भजन सुरू करताना पहिला अभंग म्हणता रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो साजनी ज्याचं रूप जरी पाहिलं ना तरी आपल्या जीवाला काय होतं सुख होतं तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माऊली म्हणतात सर्व सुखाच्या गर बाबा रखुमा देवीवर सर्व सुखाच्या गर म्हणे नरहरी सोनार म्हणून महिला मंडळ या प्रपंचाला संसाराला जोड द्यायची आई बापाच्या सेवेची या प्रपंचाला या संसाराला जोड द्यायची संतांच्या संगतीची आणि हा प्रपंच संसार जर तुम्हाला सुखाचा करायचा असेल तर या प्रपंचाला या संसाराला जोड द्यायची भगवंताच्या भजनाची आणि एकदा का तुम्ही त्याला शरण गेले का तुमच्या आयुष्याची भविष्याची जबाबदारी कुणाची अभंगाच्या पहिल्या चरणात आलिया संसारा उठावे आलिया संसारा उठावे आलिया संसारा उठावे ग करा आलिया संसारा उठावे उठावे ग करा उठावे ग करा उठावे ग करा जय हो वा वा शरण जा जय हो आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदार पांडुरंगा काय जा भगवंताला शरण जा कारण या संसारामध्ये आले उद्धार करायचा असेल तर पर्याय नाही सेवा आई बापाची करावी लागेल संगत संताची करावी लागेल आणि भजन देवाचं करावं लागेल शरण जा उदारा पांडुरंगा दुखी राहायचं असेल तर नका जाऊ पण सुखी राहायचं असेल कारण सुख त्याच्याजवळ आहे आणि ज्याच्याजवळ सुख आहे जंबू या दीपा माझी एक पंढरपुरा गाव धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव तिथं बसलाय तिथं जा नाही गेले तर गावात मंदिर आहे पण शरण जा चांगलं जीवन जगा कारण हा देह आपला नाही या देहाला कोण खाणार आहे देह जाईल जाईल त्यासी काळोबा काईल महिला मंडळ काय या देहाला आज आपण सजवतो 10 नाही 15,000ची साडी घालतो किती 15,000ची घालतो 20,000ची घालतो 10 तोळ्याचं गंठण घालतो पावडर लावतो फॅरन लवली लावतो फाउंडेशन लावतो मेकअप करतो करता का नाही आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो का वरून हे चामडा आहे म्हणून वरून हे कातड आहे म्हणून वरून दिसायला देखणं दिसतंय वरून दिसायला हे सुंदर दिसतंय पण आतमध्ये पाहिलं ना पण जर याच्या आतमध्ये पाहिलं ना तर कसं आहे हो माणूस मेल्यानंतर किती वेळ ठेवतात किती तास ठेवतात नका नका वास सुटेल उरकून घ्या अंत्यविधी कोणी येऊ नाही तर नाही येऊ आवरून घ्या आहे का नाही कोणाची आता वाट सुद्धा
माणसं त्या पोरांना नीट करावं, शांत करा आणि म्हणून. पण आतमध्ये पाहिलं तर हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहारा, शरण जाई गोविंदा, परिये दे मदालसा, स्वहम जो जो रे बाळा. म्हणून बदलासा माता आपल्या बाळाला पाळण्यात घालते, अंगाई घालते. बाळा या देहाचा भरवसा, पुत्र न धरावाईसा. बाळा या देहाचा काही भरोसा नाही राजा. या देहाला काळ केव्हा येईल आणि केव्हा खाईल याची काही गॅरंटी नाही, याची काही शाश्वती नाही. म्हणून देह कोणाच्या तोंडी आहे? काळाच्या. आणि तुम्ही किती धन कमवा, तुम्ही किती पैसा कमवा, ऐका नाही, तुम्ही गेल्यानंतर धन पैसा बँकेत, तुम्ही गेल्यावर गाय बैल म्हैस गोठ्यात, तुम्ही गेल्यानंतर बायको दारापर्यंत, तुम्ही गेल्यानंतर सोयरे धायरे स्मशानापर्यंत, आणि एकटा जीव अग्नीमध्ये जळून मरतो. मग म्हणावा लागतं देही बनावा लागला, कैसी दया येईना तुला, देही बनावा लागला. किती धन कमवा किती पैसा कमवा, तो आपला नाहीच. तुम्ही गेले, तुमचे पोरं ते गेले, त्यांचे पोरं खाताना निघणार, पेताना निघणार, सगळ्याचा नाश इथंच होणार. पण आपण काही बरोबर नेता येणार नाही, आणि अजूनही नेण्याची सोय नाही. आणि जर असती, इथून जर वर नेण्याची सोय असते ना, तर लोकांनी गठोडे बांधून ठेवले असते, आहे का नाही. पण नेण्याची सोय नाही. मग जर हे नेण्याची सोय नाही, इथं आहे तोपर्यंतच त्याचा उपभोग घ्यायचा आहे. तर धन पैसा कोणत्या मार्गाने कमवला पाहिजे? चांगल्या मार्गाने कमवला पाहिजे. वाईट मार्गाने धन कमवायचं नाही, वाईट मार्गाने पैसा कमवायचा नाही, वाईट मार्गाने संपत्ती कमवायची नाही. जे कमवायचं ते चांगल्या मार्गाने. आणि आपण जो वर्षभर संपत्ती कमवतो, त्या संपत्तीतला चौथा हिस्सा, त्या संपत्तीतला चौथा भाग हा वर्षभरापैकी, सांगते मी, वर्षभर जेवढं कमवता ना, त्यातला चौथा भाग हा भगवंताच्या दानामध्ये, भगवंताच्या धर्मामध्ये खर्च झालाच पाहिजे. मग कुठं आई वडिलांचं श्राद्ध आलं, कुठं एखाद्या वारकरी संस्थेला मदत, एखाद्या अनाथाश्रमाला मदत, एखाद्या वृद्धाश्रमाला मदत, ऐका नाही, तुम्हाला किंवा एखाद्या सप्ताहाला पंगत, अन्नदान, ऐका नाही, कुठंतरी तो वर्षभर जेवढं कमवतो त्यातला चौथा हिस्सा हा भगवंताच्या दानामध्ये, आईबापाच्या सेवेमध्ये, धर्मामध्ये खर्च झालाच पाहिजे. आणि जर तुम्ही तो केला नाही, जर तुम्ही आयुष्यभर साठवत बसले, चिकटपणा करत बसले, तर एक दिवस दवाखान्याचे धन झाल्याशिवाय राहणार नाही. मग तिथं नाही ना, दवाखान्यात आडवा पडतो आणि किती पैसे भरतो, ऐका नाही, मग तिथं आडवं पडल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून दवाखान्याचे धन करायचे नसेल तर आतापासून सावध व्हा आणि जीवनामध्ये काय करा? दान करा, धर्म करा. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. पुकारी अवती भोवती असून दिसेना, शोधितोस आकाशी कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी. हृदयातून भगवंत राहिला, हृदयातून भगवंत राहिला, हृदयातून उपाशी कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी. म्हणून दान करा, धर्म करा, चांगलं जीवन खऱ्या अर्थानं जगा, या देहाचं सोनं करा. कारण देह आपला नाही, हा देह कोणाचा? काळाचा. आणि हा धन, आपण कमवलेला पैसा, हे सगळं कुणाचं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. जय हो. देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे.
धन कुबेराचे कुबेराजे काळाचे कुबेराज देह हे काळाचे धन कुबेराज काळाचे धन कुबेराज जय हो देह हे काळाचे धन कुबेराज येथे मनुष्याचे काय आहे काय वा काय आहे या ठिकाणी आपलं दुसऱ्या चरणात देह हे काळाचे देह काळाच्या तोंडी धन कुबेराचे धन पैसा कुबेराचा आणि इथं आपलं काय आहे येथे मनुष्याचे काय आहे या ठिकाणी आपलं काही नाही आपली अवस्था जन्माला आला हे लहानपाणी वाथा वाथा मेला असंच मरायचंय प्रपंच करून संसार करून पण चांगलं मरायचं आहे का नाही म्हणून भगवंताचं भजन करत नामस्मरण करत आई बाबाची सेवा करत जीवनामध्ये संताची संगत करत मरायचं चांगलं जीवन जगून मरायचं मरावे परी कीर्ती रूपी उरावे कीर्ती रूपानं मागं राहायचं कारण तुमच्याजवळ किती पैसा आहे याचं मला घेणं देणं नाही आणि माझ्याजवळ किती पैसा आहे याचं तुम्हाला घेणं देणं आहे का तुम्ही म्हणशाल चला ताई संस्था चालवतात रोज कीर्तन करतात ताईंच्या नावावर किती बॅलन्स आहे आपण चेक करू किंवा मी म्हणेल हा माणूस फार मोठा आहे याच्या नावावर किती पैसा आहे श्रीमंत दिसतोय गडगंज चला बँकेत जाऊन याचं पैसे चेक करू तुम्हाला माझ्या पैशाचं घेणं देणं आहे मला तुमच्या पैशाचं काही घेणं देणं अजिबात नाही तुम्हाला माझ्या पैशाचं घेणं देणं नाही मला तुमच्या पैशाचं घेणं देणं नाही कारण हे जीवन जगत असताना तुमच्याजवळ पैशाचा नाही तर माणुसकी नावाचा किती बॅलन्स शिल्लक आहे हे प्रत्येक जण बघत असतो आणि तो माणुसकी नावाचा बॅलन्स माणसानं जीवनामध्ये येऊन काय केला पाहिजे उत्तमाची मोरे कीर्ती माग ओ उत्तमाची मोरे एका मरणाची सरे तू गमले का हो उत्तमाची मोरे कीर्ती माग ओ उत्तमाची मोरे कीर्ती माग ओ उत्तमाची मोरे कीर्ती कीर्ती मागे वा मग उत्तमाची मोरे कीर्ती मागे कोणाला कोणाच्या पैशाचं घेणं देणं नाही नाव मागे राहतं कीर्ती मागे राहते छत्रपती शिवाजी राजे गेले पण आजही त्यांचं नाव मोठ्या अभिमानानं घेतलं जातं आपले गोपीनाथजी मुंडे साहेब सुद्धा हे जग सोडून गेले पण आजही माझ्या मुंडे साहेबाचं नाव घेतात का नाही लोक आदरानं घेतात प्रेमानं घेतात अजित दादा होते तोपर्यंत जगाला कळाले का काहीच्या काही लोक बोलायचे लोक काही कमेंट करायचे काहीच्या काही बोलायचे हयात आहे तोपर्यंत माणूस कळत नाही हयात आहेपर्यंत त्याचं वागणं बोलणं चालणं सगळ्यांना खटकतं आणि ज्या वेळेला माणूस हे जग सोडून जातो हे विश्व सोडून जातो त्यावेळेला आपल्याकडं डसा रडल्याशिवाय पर्याय नसतो गोपीनाथ मुंडे साहेब होते तोपर्यंत कळाले नाही पण ज्या वेळेला खऱ्या अर्थानं ते गेले तर आज नुसतं मुंडे साहेबांचं नाव जरी काढलं ना तरी आज काही काही लोकांच्या डोळ्याला पाणी आल्याशिवाय माझ्या मुंडे साहेबाचं हो माझ्या मुंडे साहेबाचं नाव गाजत जगात 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 नाव गाजत तिने तुझ्याचा बाबा मुंडे साहेब माझा गोर गरीबाचा नेता मुंडे साहेब माझा मुंडे साहेब माझा मुंडे साहेब माझा
नभ गाजत जगात नाव गाजत जगात नभ गाजत जगात नाव गाजत जगात महाराष्ट्राची जनता ही महाराष्ट्राची जनता ही नाता होना नाता झाले मुंडे साहेब होते माय गोर गरीबाच वाली मुंडे साहेब होते माय गोर गरीबाच वाली असं वाटत मनाला जर पुन्हा जन्म यावा असं वाटत मनाला जर पुन्हा जन्म यावा साहेब पुन्हा जन्म यावं जनतेचं रक्षण करावं साहेब पुन्हा जन्म यावं जनतेचं रक्षण करावं महाराष्ट्राची जनता ही महाराष्ट्राची जनता ही नाता होना नाता झाले मुंडे साहेब होते माय गोर गरीबाच वाली मुंडे साहेब होते माय गोर गरीबाच वाली 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 नाता होना नाता झाली मुंडे साहेब होते माय गोर गरीबाच वाली ऐका नाही हयात आहेत तोपर्यंत माणसं जगाला कळत नाही पण माणसं गेली तरी त्यांचं नाव मागे आहे त्यांची कीर्ती मागे आहे त्यांच्या आठवणी खऱ्या अर्थानं आठवल्या तरी आपल्याला माणूस आपल्यात हयात आहे असं वाटतं म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उरावे चांगलं जीवन जगा तुम्हालाही मरायचंय मला मरायचंय चांगलं नाव फक्त मागे ठेवून मरायचं नाही तर लोक म्हणतात बरं झालं गावची पिढा गेली म्हणतात का नाही लोकाला कटाळा आला तर लोक म्हणतात बरं झालं गावची पिढा गेली यानं गावचा सप्ताह नीट होऊ दिला नाही यानं गावचं राजकारण नीट होऊ दिलं नाही यानं गावात जावा जावाचा जमू दिला नाही यानं गावात भावा भावाचा जमू दिला नाही लोक म्हणतात बरं झालं गावची पिढा गेली अरे काहीच्या जाण्यानं सगळ्या जगाला आनंद होतो पण काही माणसं गेल्यानंतर त्याच्या मृत्यूची बातमी आपल्या कानावर आली ना का आपल्या डोळ्यातून खळखळा पाणी येतं आपलंही जगणं असं असावं आपलंही वागणं महिला मंडळ असं असावं पुरुष मंडळ आपलंही बोलणं असं असावं आपल्या सगळ्यांबरोबर नातं असं असावं का आपल्या मृत्यूची बातमी ज्याला ज्याला कळाली त्याच्या डोळ्यातून आपल्यासाठी दोन थेंब का होईना काही यावं पाणी यावं याला म्हणतात उत्तम चिवरे कीर्ती मागे ते नाव कमवा ते कीर्ती कमवा चांगलं जीवन जगा आणि तुमचं म्हातारपण तुम्हाला सुखात शेवट सांगते सुखात समाधानात जावं असं वाटतं असेल तर तुमच्या मुलांवर आणि तुमच्या मुलींवर चांगले संस्कार करा माझ्या पोरींकडे बघा अशा मुली जन्माला आल्या पाहिजे कन्या ऐसी तरी रे जैसी मीरा मुक्ताबाई अशा मुली शालेय शिक्षण सुद्धा आध्यात्मिक शिक्षण सुद्धा घेतात मुलं जन्माला आले पाहिजे मुंडे साहेबांसारखे मुलं जन्माला आले पाहिजे छत्रपती शिवाजी राजांसारखे मुली जन्माला आल्या पाहिजे माझ्या मुलींसारखे अशा पोरी जन्माला घाला आज बलात्कार अन्याय अत्याचाराने थैमान घातलं 3-3 वर्षाच्या मुलींवर बलात्कार व्हायला लागले अन्याय व्हायला लागले अत्याचार व्हायला लागले आजच्या मुली पहिला तरी पोरांचे तोंड पाहून लग्न करायचे पण आता मुली मेलेल्या प्रेताबरोबर सुद्धा लग्न करायला लागल्या पाहिली ना बातमी मेलेल्या प्रेताबरोबर लग्न करायचं सोपी गोष्ट आहे का मेलेल्या प्रेताबरोबर लग्न करायला लागल्या हे काय परिणाम आहेत याचा ज्या अर्थी आपले मुलं मुली असे वागतात याचा अर्थ असा आहे का आपण कुठेतरी आपल्या लेकरांवर संस्कार करायला कमी पडतोय म्हणून सावध व्हा काय चांगलं जीवन जगा आपल्या मुलांना आपल्या मुलींना योग्य रस्ता दाखवा योग्य मार्ग दाखवा आणि ते जर सुखी जीवन जगले तर तुम्ही जिंकला आयुष्यामध्ये तर तुमचं म्हातारपण सुखात तर तुमचं म्हातारपण समाधानात आणि जर तुम्ही त्यांना नीट वळण लावलं नाही नीट संस्कार केले नाही तर आपल्या समोर सगळं गेलेलं बघायचं तयारी आपण ठेवायची मग आपलं म्हातारपण सुखात घालायचं का दुःखात घालायचं बाबा हे कोणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे म्हणून देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे दान करा धर्म करा चांगले जीवन जगा कारण देणारा तो
देता देवविता नेता नेवविता इथे याची सत्ता काय आहे? या ठिकाणी आपलं काहीच नाही आहे का नाही? फक्त आपल्याला जीवन जगायचं आणि परत मरायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि भार्या जठरे शयनम. जगायचं मरायचं परत जन्माला यायचं आहे का नाही? पण हयात आहे तोपर्यंत चांगलं नाव कमवा, कीर्ती कमवा आणि या प्रपंचाला भजनाची जोड द्या. एकदा सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई चला टाळ करे. जय हो. वा वा. 2 मिनिटं थांबा फक्त. चला टाळ करे. जय हो. जय हो. चला टाळ करे. जय हो. वा वा. ऐका, पखवाद वाजेल. पखवाद वाजल्यावर टाळ वाजतील आणि टाळ झाल्यावर तुम्ही सगळ्यांनी वाजवायच्या टाळ्या. सावध बसा. पखवाज टाळ टाळ्या. छान एका तालात. वा. वा. म्हणून निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. सगळे निमित्त मात्र आहोत आपण. फक्त हे माझं ते माझं करत बसतो. पण हे करता करता प्रत्येकानं प्रत्येकाच्या जीवनाचा या ठिकाणी उद्धार करा. या कुटुंबातला खऱ्या अर्थाने एक बाप गेला, किसन बाबा गेले. आज 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालं. त्या निमित्तानं या मुलांनी आज पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान एवढा गोड कार्यक्रम खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी पार पाडला. मी जास्तीत जास्त पहिल्यांदा बापावरच बोलले. ऐका नाही, कशावर बोलले? बाप. बाप हा बापच असतो. बापाची किंमत हयात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं कळत नाही. या कुटुंबातला बाप गेला. बाप गेल्यानंतर बाबा म्हणून हाक मारायचा अधिकार उरत नाही. म्हणून महिला मंडळ बाप आजारी पडला, काम सोडायचं, धंदा सोडायचं आणि बापाच्या सेवेला हजर व्हायचं, आईच्या सेवेला हजर व्हायचं. जगाच्या पाठीवर कुठेही असेल त्यांच्यापेक्षा आपलं काही काम महत्वाचं नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. सगळं काम सोडायचं, धंदा सोडायचं, मला वेळ नाही सांगायचंच नाही. आई बाप आजारी पडले, त्यांनी हाक मारली ना, हाक मारल्या मारल्या जायचं. हयात आहे तोपर्यंत सेवा करायची. हयात आहे तोपर्यंत सेवा करून घ्या. आणि एकदा का गेले ना, वडील गेले ना, बाबा गेल्यानंतर बाबा म्हणून हाक मारायचा अधिकार सुद्धा उरत नाही. सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 हाका मारू मी कुणाला. बाबा मुच्यासाठी कष्ट केले फार, सोडून गेले बाबा सारा परिवार. भाऊ बैली रडत बसती सांदी कोपऱ्याला, भाऊ बैली रडत बसती सांदी कोपऱ्याला. आठवण येते बाबा याच घडीला, सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 हाका मारून कुणाला. बाप गेल्यानंतर बाबा म्हणून हाक मारायचा जो अधिकार आहे तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला उरत नाही. या गोष्टी कुठेतरी लक्षात ठेवा. चांगलं जीवन या ठिकाणी जगा. एवढे मुलं मुली, 5-6 मुलं मुली आहे की नाही, एवढ्यांचं जीवन समृद्ध करण्याचं काम कोणी केलं? किसन बाबांनी केलं, त्यांच्या पत्नीनं केलं. थोडा तरी थांबशील का बाबा माझे देवा घरी, निरोप त्यांना देशील का बाबा माझे देवा घरी, निरोप त्यांना देशील का. आज आहे बाबा माझा वाडा दिवासा, सोनियाचा घास मला कोण भरविल. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का बाबा माझे देवा घरी, निरोप त्यांना देशील का. काय केलं? या
किसन बाबांनी या कुटुंबासाठी काय केलं, लेकरासाठी काय केलं, लेकीसाठी काय केलं, नातवंडासाठी काय केलं. तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा तो दीप दाविला. तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा तो दीप दाविला. सुखाचा तो दिवस पाहण्या बाप माझा हरपला. सुखाचा तो दिवस पाहण्या माया माझी हरपली. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, बाबा माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का. म्हणून या बाबांसाठी शेवट मी एकच करणार आहे. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. आई तव्यावरची भाकर, बाप तव्यावरचा बलिता. भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राही. दुःख लपवून हसतो वरवरुणी, बाप माझा वेदनाचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. आई घराची ती भिंत, बाप पाया हे घराचा. त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा. फाटकी बनियन घालून बाप माझा गावभर फिरतो तुटकी चप्पल, केसाला नाही फणी. बाप माझा वेदनाचा धनी. तुटकी चप्पल घालून माझा बाप फिरला असेल, फाटके कपडे घालून माझा बाप फिरला असेल, पण आम्हाला ज्यानं आयुष्यभर सुखात ठेवलं बाबा, त्याचं नाव म्हणजे बाप. कारण आई म्हणजे मायेचा सागर आणि बाप म्हणजे आई मायेचा सागर. बाप सागराचा किनारा, शब्दरूपी लाटाना त्याच्या किनाऱ्याचाच मारा. लेकाच्या भविष्यासाठी बाप दिन रात धडपडतो. लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून रडतो. लेक त्याची लाडाची चांदणी, बाप माझा वेदनाचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. ऐका, शेवटचा संदेश मी तुम्हाला देऊन जाईल. म्हणून आई बाबाची सेवा कराच, पण याबरोबर एक करा. शेवटचा संदेश, नवरा बायकोचं नातं नीट जपा. महिला मंडळ, आपला पती आपल्यासाठी देव आहे, आपला पती आपल्यासाठी परमेश्वर आहे. जोपर्यंत पती आहे तोपर्यंत कपाळाला कुंकू आहे, जोपर्यंत पती आहे तोपर्यंत गळ्यात मंगळसूत्र आहे, जोपर्यंत पती आहे तोपर्यंत बोटात जोडवी आहे. हे लेण्याचा अधिकार तुम्हाला मला जोपर्यंत आपला पती हयात आहे तोपर्यंत आहे. म्हणून पतीची कदर करा, पतीला परमेश्वर माना. आपल्या आयुष्याचा जोडीदार एकदा गेला ना, आई बाप तर लवकर जातात, पण मागे राहतो आपल्या आयुष्याला आपला पती, आपला नवरा. आणि एकदा तो नवरा एकदा का आपली साथ सोडून गेला ना, आयुष्यभर तुमच्याकडे रडल्याशिवाय पर्याय नाही. आणि तुम्हाला सुद्धा पुरुष मंडळ, शेवटचा संदेश, जपा आपल्या पत्नीला, जपा आपल्या बायकोला, जपा आपल्या लक्ष्मीला. कारण जोपर्यंत तुमची पत्नी आहे, जोपर्यंत तुमची लक्ष्मी आहे, तोपर्यंत तुम्हाला स्वयंपाक घरात जाण्याचा अधिकार आहे, तोपर्यंत तुम्हाला किचन मध्ये जाण्याचा अधिकार आहे. अगं आज बाजरीची भाकरी कर, आज ज्वारीची भाकरी कर, आज वांग्याचं भरीत कर, आज ठेचा कर, आज रगडा कर, हे सांगण्याचा अधिकार आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत पत्नी आहे. आणि तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला काय आवडतं, हे जिला माहिती आहे ती तुमच्या जीवनातली पत्नी आहे, ती तुमच्या जीवनातली लक्ष्मी आहे. न सांगता तुम्हाला सगळं मिळतं. म्हणून पत्नी आहे तोपर्यंत आवडीचं जेवण, आवडीचा स्वयंपाक, स्वयंपाक घरात जाण्याचा अधिकार, किचन मध्ये बसण्याचा अधिकार, चुली समोर बसण्याचा अधिकार. आणि ज्या दिवशी तुमची पत्नी जाईल, ज्या दिवशी लक्ष्मी जाईल, त्या दिवशी तुमचा चुलीपर्यंत, चुली समोर बसण्याचा अधिकार, किचन मध्ये जाण्याचा अधिकार आणि स्वयंपाक घरामध्ये जाण्याचा अधिकार
खऱ्या अर्थानं संपला. म्हणून पत्नी गेल्यावर कळतं लक्ष्मी म्हणजे कोण, आणि पती गेल्यावर कळतं परमेश्वर म्हणजे कोण. शेवट ऐका माझा, पती गेल्यावर ती कळेल लक्ष्मीचे मोल, पती गेल्यावर ती कळेल कुंकवाचे मोल, पती गेल्यावर ती कळेल. काय पती गेल्यावर कुंकवाचं मोल कळतं, आणि तुम्हाला पत्नी गेल्यावर ती कळेल लक्ष्मीचे मोल. मुला मुलींना कळून येईल काय होता बापाचा रोल, मुला मुलींना कळून येईल काय होता आईचा रोल. आईला रुक्मिणी समजा, बापात विठ्ठल पहावा, या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. काय वेदनाचा धनी म्हणजे बापच. आणि मी तुमच्या समोर बाप सांगितला कारण माझे वडील जाऊन 19 वर्ष झाले, माझे सासरे जाऊन सुद्धा 2 वर्ष होऊन गेले. आजही माझ्या वारकरी शिक्षण संस्थेला नाव सासऱ्यांचं आणि वडिलांचं आहे, गंगा भानू मुलींची वारकरी शिक्षण संस्था घोलेवाडी. कारण बाप गेल्यावर बापाची किंमत कळते, जगी आईचा बाप व्हावा आणि त्याचा वंश मुक्तीचा जावा. म्हणून या नाशवंत देहावर आपण प्रेम करतो, भगवंताला विसरतो, आई बापाला विसरतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात शेवट एकच, तू कामाने का रे नाशिवंत, आहे. जाऊ द्या, वेळ भरपूर झाला, 12:30 वाजले. माझ्या कार्यक्रमाची वेळ आता संपली कारण आम्हाला 10:30 आपण चालू केलं, 12:30 वाजले. आमच्या विनेकऱ्याकडे बघा, जोरात टाळी वाजवा, कारण तुमचा विनेकरी असतो 50-60 वर्षाचा, आमची विनेकरी 10-15 वर्षाची मुलगी 2 तास कीर्तनात विना घेऊन उभी आहे. त्या विण्याचं वजन तिच्या वजना एवढं असतं, ते घेऊन नाचायचं, वरून गळ्यात हार आहे, एवढा सोपा नाही परमार्थ करणं. पण माझ्या मुली शालेय शिक्षण सुद्धा आणि आध्यात्मिक शिक्षण सुद्धा घेतात, म्हणून त्यांच्याही या ठिकाणी मनापासून आभार. ज्यांनी आपल्या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं शूटिंग केली त्यांना कळालं ताईंचा कार्यक्रम आहे का न सांगता. आमचे सचिन भाऊ ताजने या ठिकाणी येत असतात. ताई मला फक्त तुम्ही सांगा तुमचं कीर्तन कुठे आहे, शूटिंग करतो आणि युट्यूबला टाकतो. असे आमचे सचिन भाऊ आहेत. आणि खरंच त्यांना कळू द्या फक्त ताईंचं कीर्तन आहे का, ती लगेच सगळं सेटअप घेऊन खऱ्या अर्थानं हजर होत असतात. आमचे सचिन भाऊ सुद्धा आले. आणि हा कार्यक्रम तुम्हाला बघावा वाटला तर युट्यूबला नक्कीच खऱ्या अर्थानं बघायला मिळेल. म्हणून सचिन भाऊ तुमचेही या ठिकाणी मनापासून म्हणजे मनापासून आभार. आणि ज्यांनी सुंदर अशी सिस्टीमची साथ दिली दादा, तुमचेही या ठिकाणी मनापासून आभार. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम केलं, म्हणून तुमचेही या ठिकाणी मनापासून म्हणजे मनापासून आभार. आणि जाताना एकदा भजन म्हणजे झालं आपलं. चला हात वर करा एकदा. या माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबाराया, हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठाल जय जय विठाल. ए बोली लिले कुरे वेडी वा कुडी उत्तरे, नाही उच्चारीला अधिकार मी आपुला. रखा पाया पैकिंग करा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव